नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आहे सुशील नावडकर. आज तुम्हाला माहिती आहे मान्सून चालू झालाय बरोबर. खूप पाऊस पडतोय आपल्या महाराष्ट्रात, तर कोकणामध्ये भरपूर पाऊस पडतो. पण अशामध्येच आपल्या गाड्यांची पण काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आता जर आपण काळजी प्रॉपर नाही घेतली ओके, तर गाडीचा नुकसान तर होतच, पण जर मेजर ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला मला इंजुरी होण्याचे चान्सेस खूप असतात. तर आजच्या याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा खूप इम्पॉर्टंट टिप्स देणार आहे. हाऊ टू टेक केअर ऑफ युअर कार इन रेनी सीझन. खूप महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, आणि हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर नक्कीच तुम्ही मेजर ऍक्सिडेंट पासून स्वतःला वाचू शकता आणि आपल्या कारची चांगली केअर करू शकता. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. मित्रांनो, सगळ्यात पहिली महत्वाची टिप. आता गाडी माझी खूपच खराब झाली, पावसाचे दिवस आहेत. ब्लॅक गाडीवर तर असा धूळ चिक्कल उडतो ना, तर खूप वाईट वाटतं. बट गाडी कितीही वॉश करा खराब होतच होते. पण महत्वाची एक टिप आहे, चेक युअर टायर ओके अँड मेंटेन युअर टायर. तर सर्वात मित्रांनो, पहिल्यांदा काय तुम्हाला बघायचे, तुमचे टायर चेक करायचे ओके. हे जे तुम्ही पाहताय हे मध्ये ओके, ही डेप्थ आहे ओके. ट्रेड डेप्थ आपण याला म्हणतो, आणि हा आहे ना ट्रेड इंडिकेटर आहे. हा तुम्ही बघू शकता साईडला, हा दिस इज ट्रेड इंडिकेटर. आता तुम्हाला करायचं काय आहे, जेवढं डेप्थ असणार आहे तेवढं फ्रिक्शन जास्त असतं, आणि तेवढं तुम्हाला ना ग्रीप आहे ना रस्त्यावर चांगली भेटते गाडीसाठी. जेवढं त्यातला डेप्थ कमी होत जातो तशी तुमची गाडी आहे ना स्लिपरी बनते, टायर स्लिपरी बनतात. त्याच्यामुळे फ्रिक्शन ग्रीप भेटणार नाही ओके, फ्रिक्शन प्रॉपर होणार नाही, ग्रीप भेटणार नाही, आणि अननेसेसरी गाडी स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे काय होतं, ऍक्सिडेंट होऊ शकतो. हायड्रोप्लॅनिंग लवकर क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. हायड्रोप्लॅनिंग इज अ फेनॉमेनॉन. तर टायर आणि तुमच्या रस्त्याच्या मध्ये वॉटरच्या मध्ये क्रिएट होतो ओके बेसिकली. तर तो लवकर क्रिएट होणार. त्याच्यासोबतच तुम्हाला टायर प्रेशर चेक करायचे. कंपनीने जेवढं मेंटेन सांगितलं ना करायला, तेवढं तुम्हाला मेंटेन करायचे. अंडर इन्फ्लेटेड, ओव्हर इन्फ्लेटेड, की त्याच्यामुळे काय होणार आहे, तुमची स्टॅबिलिटी गाडीची जाऊ शकते आणि ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. तर कधी पण लक्षात ठेवा, टायर वॉर्नआउट व्हायच्या अगोदरच चेंज करा. 1.6 mm मिनिमम टायर ड्रेप पाहिजे. त्याच्या म्हणजेच तो तुम्हाला इंडिकेटर तुम्हाला दिसायला लागला ओके, सपाट झाला की तुम्ही टायर चेंज करा ओके. तर टायरची कंडिशन चांगली असली पाहिजे पावसाळ्यामध्ये. ही सर्वात महत्वाची टिप आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, दुसरी इंपॉर्टंट टिप आहे, चेक युअर ब्लेड्स ओके. वायपर ब्लेड्स आपको चेक करना है. तर काय आहे बघा, जेव्हा तुम्ही उन्हाळ्यात गाडी चालवता तेव्हा आहे ना आपण शक्यतो वायपरचा यूज करत नाही. त्याच्यामध्ये काय होतं ना, हे जे रबर आहे ना तो खूप हार्ड होऊन जातो आणि त्याला क्रॅक्स येतात. मग त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या गाडीच्या विंडशीलवर आहेत ना असे लाइनिंग येतात. जर लाइनिंग यायला लागले तर तुमची जी व्हिजिबिलिटी आहे, म्हणजे प्रॉपर विंडशील पावसामध्ये क्लीन होणार नाही, तुमची व्हिजिबिलिटी कमी होते. मग तुम्हाला करायचे काय, ही 250 रुपयाची गोष्ट आहे मित्रांनो. तुम्हाला करायचे काय, हा जो ब्लेड आहे ना तो तुम्हाला चेंज करायचे ओके. जर झाला सर खराब तर चेंज करा, 250 रुपयाची गोष्ट आहे. खूप इम्पॉर्टंट टिप आहे. तुमची जेवढी व्हिजिबिलिटी राहणार तेवढा तुम्हाला गाडीवर बेटर कंट्रोल असणार आहे. ही दुसरी इम्पॉर्टंट टिप आहे, ती तुम्हाला फॉलो करायची. जे विंडशील वायपर्स आहेत ते चेंज करायचे, तुम्हाला चांगले असतील तर तुम्ही ते वापरू शकता. मित्रांनो, तिसरी खूप इम्पॉर्टंट टिप आहे, ती तुम्हाला गाड्या आहे ना क्लोज एरियात पार्क करायची, म्हणजे शेडेड एरियामध्ये तुम्हाला पार्क करायची. होतं काय, तुम्ही असं ओपन एरियात पार्क केलं आणि पाऊस जोरदार चालत असेल ना, तर गाडीवरती आहे ना कचरा येतो, काय पाला पाचोळा पडतो. झाडाखाली असेल तर अजून एक वेगळी गोष्ट आहे. तर होतं काय ना, गाडीचे जे सिस्टीम असतं ना त्याच्यामध्ये तो कचरा जर गेला चुकून तो ब्लॉक होण्याचे चान्सेस असतात, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, उगाच गाडीचं नुकसान होतं. तर आता माझी गाडी उंदरांमुळे मला बाहेर पार्क करावली, तेव्हा बघा तुम्ही काय ह्याची हालत झाली. तर तीच जर गाडी मस्त वॉश केलेली असते आणि मी आतमध्ये ठेवली असती तर गाडीची ही एवढी खराब हालत झाली नसती बरोबर. गाडी पण चांगली राहते. जेवढी तुमची गाडी ड्राय राहणार तेवढा तुमच्यासाठी फायदा आहे. जर रोजच्या रोज पाऊस याच्यावर पडत गेला ओके, रोजच्या रोज तुम्ही गाडी वॉश करत असाल तर तुमचं काय होतं, काही चुकून रस्टिंग पण चालू होण्याचं चान्सेस जास्त असतं मित्रांनो, लक्षात ठेवा. तर तुम्हाला करायची काय, गाडी शेडेड एरियामध्ये तुमच्या पार्किंग असंच असलं पाहिजे. शेडेड एरियामध्ये मॅक्झिमम ट्राय करा, नाहीतर तुम्ही कव्हरचा पण यूज करू शकता. बट कव्हर यूज करण्याचा एकच तोटा काय आहे, त्याच्यामध्ये उंदरं जाण्याचे असेल तर तुम्हाला कव्हर टाकल्यावर रोजच्या रोज गाडी वापरावी लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि रॅट ट्रीटमेंट तुम्हाला करायला पाहिजे, तेव्हा तुम्ही कव्हर लागतं. तर ड्राय गाडी ठेवण्याचा प्रयत्न करा, आणि जे सिस्टीम आहे ना जशी डायरेक्ट शेडमध्ये पार्क करायचा प्रयत्न करा. मित्रांनो, नेक्स्ट आहे तुमचं जे इंजिन आहे आणि बॅटरी, या दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला काय करायचे, पहिल्यांदा ऑइल लेवल तुम्हाला चेक करायची मित्रांनो, हे लक्षात ठेवा ओके. तुम्हाला कशी चेक करायची ते तुम्हाला मी सांगतो. हा जो तुमचा फुल लेवल आहे ओके, हा तुमचा लो लेवल आहे. तर याच्यामध्ये तुमचं ऑइल असलं पाहिजे, आणि तुम्ही अर्ली मॉर्निंग गाडी वॉर्मअप करानंतर तुम्ही हे चेक करू शकता ओके. तर इंजिनचं जे ऑइल आहे ते चांगल्या क्वालिटीचं असलं पाहिजे. दुसरं तुमचं आहे ब्रेक ऑइल युज असलं पाहिजे, ठीक आहे. त्यांच्यानंतर तुमचं ही जी गोष्ट आहे ओके, कूलंट,
ते पण तुमचं आहे ना फुल असलं पाहिजे किंवा फुल आणि लोच्या मध्ये असलं पाहिजे. आणि तुमचं वॉशर आहे तर तुम्ही याच्यामध्ये टाकायला विसरू नका. चौथी गोष्ट आहे ते तुमचं बॅटरीची हेल्थ खूप चांगली असली पाहिजे. नाहीतर काय होणार आहे ना, जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी असते ना, तुम्ही कुठं अशा ठिकाणी गेला जिथं मेकॅनिक ऍक्सेस नाही ना, अशा ठिकाणी तुमची गाडी उभी राहू शकते. जर बॅटरी गेलेली असेल, खराब झाली असेल तर बॅटरीची लाईफ 1 ते 3 वर्ष असते. लक्षात ठेवा. तुम्हाला जर गाडी रेग्युलर तुम्ही वापरत असाल ते इन्शुअर करा की तुमची बॅटरीची हेल्थ प्रॉपर आहे का नाही. नाहीतर 3 वर्षानंतर गाडीची बॅटरी तुम्ही इमिडिएटली चेंज करत जा. हे इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला करायचं काय, इंजिनची पण सेहत तुम्हाला बघायची आणि दुसरी बॅटरीची पण सेहत तुम्हाला बघायची. ही खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, हे विसरू नका. नेक्स्ट टिप आहे ती म्हणजे तुमच्या हेडलाईट्स बद्दल आहे. पावसामध्ये हेडलाईटची व्हिजिबिलिटी तुम्हाला खूप कमी वाटते. त्याचे कारण काय आहेत, एक तर तुमची हेडलाईट जर फ्लिकरिंग होत असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला हेडलाईट सरळ चेंज करायचे. दुसरं काय, आजकालच्या गाड्यांमध्ये ना हेडलाईट वॉशर भेटतो, बट काही गाड्यांमध्ये नाहीये. जसं माझ्या गाडीमध्ये हेडलाईट वॉशर नाहीये. पण याच्यावर काय आहे ना, धूळ मिट्टी आलेले आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ना, हेडलाईट्स आहेत ना ते खराब झालेले आहेत. मग याच्यामुळे काय होणार, तुमचा ब्राईटनेस लाईट्स आहे ना कमी पडतात. मग तुम्हाला काय करायचं, तुमच्या हातानं किंवा तुमच्याकडे जर एखादा टॉवेल असेल किंवा 350 mm GSMचा तुमच्याकडे क्लॉथ असेल तर त्याने तुम्हाला ह्या क्लीन करायचे आहेत. ओके, ही इम्पॉर्टंट आहे कारण हेडलाईट पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. विदाउट हेडलाईट तुम्ही गाडी चालू शकत नाही जर ब्राईटनेस बरोबर येणार नाही तर. रेनी सीझन मध्ये हेडलाईट तुमचे प्रॉपर कंडिशन मध्ये असले पाहिजेत. नेक्स्ट इम्पॉर्टंट टिप आहे ती म्हणजे तुम्हाला ब्रेक पॅड्स आणि लायनर चेक करायचे. ओके, मागे लायनर आहेत आपल्या गाडीला, पुढच्या वेळेला इथे ब्रेक पॅड्स अवेलेबल आहेत. ब्रेक कॅलिबर मध्ये तुम्हाला ब्रेक पॅड्स बघायला भेटते. काय आहे ना, ब्रेक पॅड्स जर खराब झाले असतील ना तर तुमचे ब्रेक प्रॉपरली लागणार, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बट त्याचा जो थिकनेस आहे ना 1/4 असला पाहिजे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचे, काय वेगळा साऊंड तर येत नाही. काय होतं ना, ब्रेक पॅड घासले जातात पूर्णपणे कम्प्लिटली आणि त्याच्यानंतर जो पाठीमागचा मेटल आहे ना त्याचा आवाज येतो. तुमच्या ज्या डिस्क आहे ना आणि त्याच्या ब्रेकचा जो मेटल आहे त्याचा आवाज यायला लागतो. तो आवाज तुम्हाला चेक करायचा. जर तसा पण आवाज येत असेल तर इमिडिएटली ब्रेक पॅड चेंज करायचे, नाहीतर तुमची डिस्क पण खराब होण्याचे चान्सेस जास्त राहणार आहे. पावसाळ्यात तुम्हाला मित्रांनो ब्रेक पॅड चेक करायचे आणि जर गरज असेल तर चेंज करायला विसरू नका, कारण ब्रेक्स खूप इम्पॉर्टंट आहे. गाडी त्याच्यामुळे थांबते. अननेसेसरी ब्रेक जर ऑन टायमाला नाहीत लागले ना तर ऍक्सिडेंट होऊ शकतो. ही खूप इम्पॉर्टंट टिप तुमच्यासाठी. नेक्स्ट जी टिप आहे ती आहे तुम्हाला गाड्यांना कधीच झाडाखाली पार्क नाही करायची पावसाळ्यात. काय होतं बघा, तुम्ही सगळ्यात जास्त गाडी कधी वापरता का, पावसाळ्यामध्ये. तुम्हाला आहे ना ऑफिसला जायला रोज लागतं, तुम्ही पावसाळ्यात तुम्हाला गाडी वापरता. तुमच्याकडे पार्किंग नाहीये, पण अशा ठिकाणी पार्क करा. भले तुम्ही पावसात पार्क करता, अशा ठिकाणी पार्क करा जिथे तुमची झाडं नाहीत. झाडाखाली जर पार्क केली तर काय होणार आहे, तुम्हाला माहिती आहे जोराचा वारा असतो, पाऊस खूप जास्त असतो, तर झाड आहे ना खाली मुळांपासून थोडे वीक झालेले असतात. ओके, असे पण झाडं असतात. तर फांद्या जर गाडीवर पडल्या, झाड जर गाडीवर पडलं तर गाडी डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर एकदा डॅमेज झाली तर माहिती तुम्हाला, डॅमेज झालेली वस्तू तुम्ही कितीही रिपेअर करा परफेक्ट तशी होत नाही. जास्त जर डॅमेज झाली, तुमची चेसी वगैरे खराब झाली, तुमचा पूर्ण वरचा जो भाग आहे, ओके, ए पिलर, बी पिलर, सी पिलर, तिथं जर खराब झाला तर तुम्हाला माहिती आहे अननेसरी बर्डन येणार आहे. आणि जर तुमच्याकडे कम्प्लीट डॅमेज झाली तर रिटर्न टू इन्व्हेस्ट तुमच्याकडे नसणार आहे कव्हर. ओके, आणि तो जर तुमच्याकडे रिटर्न टू इन्व्हेस्ट कव्हर जर नसेल इन्शुरन्समध्ये तर तुम्हाला पूर्ण गाडीची व्हॅल्यू पण भेटणार नाहीये. तर हे लक्षात ठेवा. भले तुमच्याकडे 0 डेप इन्शुरन्स असू द्या, ऍड ऑन कव्हर, रिटर्न टू इन्व्हेस्ट पण घ्या. आणि गाडी जर तुम्ही पार्क करत असाल तर ओपन स्पेसमध्ये पार्क करा. तुमच्याकडे पार्किंग स्पेस नसेल तर झाडाखाली करू नका, तर झाडाच्या फांद्या पडून गाडीचं नुकसान होऊ शकतं, तुमची गाडी उभी राहू शकते. आणि इमर्जन्सीमध्ये पावसाळ्यात जास्त तुम्ही गाडी वापरा तेव्हाच तुम्हाला वापरायला नाही भेटता. तर अननेसेसरी मानसिक टेन्शन आपल्याला देण्यापेक्षा गाडी आहे ना ओपन स्पेसमध्ये पार्क करा, किंवा पार्किंग स्पेस जो तुम्हाला असेल तर तिथे तुम्ही पार्क करायला, झाडाखाली पार्क करायची नाही. मित्रांनो, नेक्स्ट इम्पॉर्टंट टिप आहे, पावसाळ्यामध्ये पाण्यातून गाडी चालवू नका. जेव्हा पाऊस पडतो, ओके, मी खूप बघितलंय आपल्या भारतामध्ये खूप पाऊस पडतो आणि तुम्हाला माहिती आहे पूर येण्याचे संभावना खूप असतात. आणि काय करतात लोक, विनाकारण रिस्क घेतात रे. जे गाडीच्या एवढं टायरच्या वर पाणी असतं तरी गाडी घेऊन जातात. मग त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, गाडीमध्ये ऑलरेडी हवा असते ना, त्याच्यामुळे गाडी आहे ना बोटीसारखं काम करतं. मग त्या प्रवाहाच्या बरोबर गाडी आहे ना व्हायला सुरू होते. मग अननेसेसरी तुम्ही तुमच्यावर रिस्क घेताय, काय गरज आहे करायची, बरोबर. दुसरं, तुम्ही जर गाडी पाण्यातून चालवताय, ओके, पूर आलेल्या पाण्यातून पण गाडी चालवताय, अननेसेसरी गाडी तुमची बंद पडली, चुकून बंद पडली मी बोलतोय, तर गाडीच्या इंजिनमध्ये पाणी जायचं चान्सेस आहेत. आणि तुम्ही जर गाडी चुकून स्टार्ट करायचा प्रयत्न केला, गाडी बाहेर काढल्यानंतर, तर होणार काय आहे, गाडीचं इंजिन सीज होण्याचे चान्सेस जास्त राहणार आहेत. आणि अशा केसमध्ये वॉरंटी असून देखील सुद्धा कंपनी आहे तुम्हाला ती इंजिन रिप्लेस करून देणार. तुम्हाला स्वतःच्या खिशातनं पैसा तुम्हाला वतावा लागणार. का, तर तुम्ही स्वतः ती सिच्युएशन आणली, तुम्ही सिच्युएशन इंड्यूस केली गाडी स्टार्ट करण्याची. पाण्यात गेला हा तुमचा दोष नाही, पण जो तुमच्याकडे इन्शुरन्स आहे आणि ऍड ऑन कव्हर आहे इंजिन प्रोटेक्शन, तर इंजिन प्रोटेक्शन ऍड ऑन कव्हर घ्यायला विसरू नका मित्रांनो, लक्षात राहू द्या. कारण तो काय करतो, तर तुम्ही चुकून गाडी स्टार्ट केली, इंजिन सीज झालं
अशा केसमध्ये तुम्हाला तो प्रोटेक्शन देणार आहे. ओके, तर मॅन इंड्यूस सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला तो ॲड ऑन कवर कामाला आहे. तर पावसाळ्यामध्ये गाडी तुम्हाला फ्लडेड सिच्युएशनमध्ये अजिबात चालवायची नाही आहे, नाहीतर तुम्हाला पण माहिती आहे काय होणार आहे. आणि खूप इम्पॉर्टंट ही टिप तुमच्यासाठी राहणार आहे. तर मित्रांनो, या काही इम्पॉर्टंट टिप्स होत्या ज्या तुम्हाला फॉलो करायच्या रेनी सीझनमध्ये, पावसाळ्यामध्ये. तर या टिप जर तुम्ही फॉलो केल्या ना, तुमची गाडीची कंडिशन पण चांगली राहील, तुम्ही विनाकारण तुमचा ॲक्सिडेंट पण होणार नाही. ओके, जे मला आवडणार नाही. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल ना, लाईक करायला विसरू नका. खूप कष्ट करावं लागतं, ऑफिस आहे, फॅमिली आहे, ओके, पर्सनल लाईफ आहे, त्याच्यामधून वेळ काढणं खूप मुश्किल असतं ना. अशामध्ये चांगले चांगले व्हिडिओ बनवणं खूप डिफिकल्ट असतं. तरी मी कष्ट घेतोय तुमच्यासाठी, आणि या काही टिप्स आहेत ज्या नक्की फॉलो करा, विसरू नका. तर व्हिडिओला लाईक करा, ओके, कमेंट करा काय राहिलं असेल, तुम्हाला काय ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला गाडी कुठल्याही कोणातून पाहिजे असेल, नवीन, जुनी, कार इन्शुरन्स पाहिजे, कार लोन पाहिजे, ॲक्सेसरीज पाहिजे, तर माझा सर्व प्रकारचा टायप आहे, आपला स्वतःचा बिझनेस आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराय, जय महाराष्ट्र. Fearless.